माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी धनंजय मुंडे हिनं गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या एका फॅशन शोच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता। या कार्यक्रमात वैष्णवी मुंडे सहभागी असल्याने धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली। माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मुलगी वैष्णवी हिने नुकतेच सोशल मीडिया पोस्ट करत मुंबईत पार पडलेल्या या फॅशन शो बाबत माहिती दिली आहे। धनंजय मुंडे यांच्या कुटुंबियांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लेक वैष्णवी मुंडे हिची पोस्ट चर्चेचा विषय ठरते। पण ही धनंजय मुंडेंची लेक वैष्णवी मुंडे नेमकी आहे तरी कोण, पाहूयात। वैष्णवी धनंजय मुंडे सध्या विव्स फॅशन स्कूलमध्ये मार्केटिंग आणि ब्रँडिंग डायरेक्टर म्हणून काम करते। तिने 2024 मध्ये सवाना कॉलेज ऑफ आर्ट्स अँड डिझाईन येथून फॅशन डिझाईन मध्ये शिक्षण घेतलं। वैष्णवीने विवियन वेस्टवूडचा पहिला भारतीय फॅशन शो आयोजित केला होता। यासह तिने आपल्या करिअर मध्ये एक मोठा टप्पा गाठलाय। या शो मध्ये भारतीय खादी आणि चंदेरी सिल्क यांसारख्या पारंपरिक कापडांना जागतिक व्यासपीठ मिळाल्याचं पाहायला मिळालं। वैष्णवी मुंडे मार्केटिंग आणि ब्रँडिंग डायरेक्टर म्हणून ती संस्थेसाठी प्रसिद्धी आणि विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी विविध धोरणंही राबवते। यात स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, डिजिटल मार्केटिंग, मार्केट रिसर्च अशा कामांचाही समावेश असतो। वैष्णवी मुंडे आपल्या मेहनतीने फॅशन इंडस्ट्रीत स्वतःचं नाव निर्माण करण्याचा प्रवास सुरू केलाय। वैष्णवी मुंडे हिने सोशल मीडिया पोस्ट करत विवियन वेस्टवूडला भारतात आणणं आणि विव्स फॅशन स्कूल सोबत हा संपूर्ण शो आयोजित करणं माझ्या कारकिर्दीतला आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, असं तिने सोशल मीडिया माध्यमातून म्हटलंय। हा क्षण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी किती परिश्रम आणि धावपळ झाली हे शब्दात मांडणं कठीण आहे, असं देखील ती म्हणते। खादी आणि चंदेरी सिल्क सारख्या आपल्या देशी कपड्यांना विवियन वेस्टवूडच्या आयकॉनिक डिझाईन्सच्या स्टेजवर केंद्रस्थानी आणल्याचं काम आज झालंय। हे केवळ फॅशन बद्दल नव्हतं, तर वारसा, आधुनिकता आणि परंपरा हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय कामगिरीला जागतिक स्तरावर आणणं हेच उद्देश होतं।